एक्सेलेटरवर जोरात पाय दिल्यानं कुर्ला बस अपघाताचा प्राथमिक अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. ड्रायव्हरला इलेक्ट्रिक बसचा अनुभव नसल्याचंही स्पष्ट. कुर्ल्यात ओशाळी माणूस बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या दागिन्यावरती मारला डल्ला. पेटलेल्या परभणीत तणावपूर्ण शांतता. माथे फिरून केली होती संविधान शिल्पाची विटंबना. संतप्त जमाव सध्या शांत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या दिल्लीत. खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक. गृह, महसूल आणि अर्थ खातं कुणाला मिळणार याची उत्सुकता. भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत. महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर. नितीन गडकरी, राजनाथ सिंगांची घेतली भेट. राज्यात बनावट औषधांचा पुरवठा. 11 जिल्ह्यांमध्ये विकली गेली बनावट औषधं. ठाण्यातील वागळे इस्टेट आणि भिवंडीतल्या शांतीनगर भागातील रॅकेटचा भांडाफोड. ऐन लग्नसराईतच सोन्याच्या दरात उसळी. सोन्याच्या दरात 2000ची वाढ. सोन्याचे दर 78,500 रुपये प्रति तोळा. रत्नागिरीच्या भाटिये समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकले तरुण तरुणी. स्थानिकांकडून सुखरूप सुटका. समुद्राच्या ठिकाणी नसतं साहस न करण्याचं आवाहन.